कर सगळ्याला. आता शुभ दुपार बर का. दुपारचा टाइम झाला 4 वाजले ते आता. तर आता आम्हाला फक्त अर्धा तास सुट्टी असती, त्याच्यामुळं इकडं लघवीला आल्यावरती आपलं इकडं आज व्हिडिओ काढते बरं का इथला कामावरला. तर आताच्या सगळ्या व्हिडिओ मध्ये माझा आवाज येतोय मला माहित आहे, कारण का मी रात्ताला म्हणत होते रात्ताला मी म्हणत होती काय माझं फोनचं बोलणं होऊ द्या, मग परत तुम्ही व्हिडिओ करा. आणि मी तर सकाळ सकाळ आधी मला तिकडला फोन येतो की पोराचा, मग तिकडं पोराला फोन केला का आई बोलती चुलती बोलती, म्हणजे आणि आई संगत बोलत असेल तर मी म्हणलं असतं ठेव, पण चुलती बोलत होती त्याच्यामुळे मी काय ठेवलं नाही. तर मला सगळ्याची कमेंट माझ्यावर सगळ्या कमेंट आले ते रतायला की तिचा आवाज कमी करायला लावा, आवाज कमी करायला लावा. आणि मी कधी त्यांच्या व्हिडिओ मध्ये कधी कालवा केलेला दिसतोय का? बघा तुमच्या मनानं मला तर काय वाटत, मला फक्त एवढं सांगून सण्या रडला आणि सण्या असा म्हणतोय आणि सण्या तसा म्हणतोय. तर मी मुद्दाम काय कालवा केला नव्हता. ताई मला म्हणल्या मी कवा सोडू तुझं, कवा व्हायचं फोनवर बोलायचं. हा सकाळी किती रडली का? लय रडली की. व्हिडिओ बघ म्हणा, व्हिडिओ बघ चकले. हॅलो मला नाही बोल म्हणलं व्हिडिओ बघ. मम्मी लई वैतागली होती ग सकाळी. ते नंतर कुठवर बघायचं, कोणाचं बघायचं मम्मीनं तरी. हा राहू दे, येऊ दे इकडं सण्याला गावाकडे जेव दे त्याला. भाऊजी ते नादे लावते तिकडं आहे का नाही. नाना म्हणलं राहू दे म्हणलं त्याला. ते त्याला तिकडं करमतच नाही. तर आता त्याला विचारलं तर आता ती तयार झाला की यायला. आता सरांकडे बोलणं ते झालंय. काही असला काय तर तमाशा आहे, काय करायचं आणि काय नाही. अवघड आहे, तेच अवघड झालंय. अरे बसलाय पण शाळेचं काय करतोय म्हणलं. राहतो का जातो मी शेवटचं बरं का. मी एकटं सरांना सकाळी लय 5 गावातल्या सरांना वाघमारे सरांना लय रिक्वेस्ट केली. आता कारखान्यावर ढाकला आणला, तुला बरं वाटतंय तिकडं नेला, तिकडून आणला. आता पोरग म्हणतंय की नको आता. आज पोट दुखलं, आता उद्या काय दुखतंय कुणास. माझं घसा ना घसा दुखायला लागलं. तुम्हाला समजून मला तर सकाळी कामावर येत नव्हत्या पण बळच आणलंय त्यांना. चला म्हणलं ताई काय करता इथं बसून म्हणलं. मी तशीच कामाला आली. अवघड आहे बा त्यांचं एक. तर माझा नवरा कामाला लागला बघा आजपासून. तर बरं झालं हाय, मला सगळ्यांचा आशीर्वाद आहे. मला बी वाटतंय की आज मला वाईट बोलते ते, पण उद्या तर चांगलं बोलणार आहे ते. ही मला नक्की माहित आहे, कारण का माझं आता 4 दिवस आहे असं. तर एकदा चालू झालं माझं चांगलं काम, म्हणजे चांगलं तर माझं काम होणारच नाही चांगलं चालू. हे हाय ते हायच माझं काम चालू. तर भटीवर गेल्यावर तर माझा हाय असाच अवतार राहणारा. हा मी राहू दे की म्हणलं लेकरांना रागाचं. हा बंद करा मग काय. मगाशी सिम कार्ड वैतागून रडून सिम कार्ड काढायला टाकली होती. म्हणलं दोन्ही नको म्हणलं, मला नवरा नको, लेकरं नको म्हणलं, माझं कोण ऐकत नाही म्हणलं. मला तर काय चांगलं वाटतं का? मी काही तर कायमची पहिली येऊन राहिलेली झाला तर मला तर करमतंय का? 4 महिन्यानं अजून मला भटीवर जावं लागतं या. भटीवरनं परत तिथनं पुढं 7-8 महिने काम करायचं. ते तर मग अशा वडिलाचा फोन आलता इथं कामावर आहे तवरच तिथंच. तर ते म्हणलं काय होतंय पैशाचं काय नाही, म्हणजे 5,000 लागायचे तर ना आता पोरीला. तर 5,000 लागायचे. तर मग मी म्हणलं 1,000 रुपये देते बाय तात्पुरता म्हणलं. ती बी ते नवीन आपण असल्यामुळं. आणि हाय माझी आता पगार पुढच्या आठवड्यात 8 दिवसा गुरुवारी. कारण का मला आज चालते मी 8 दिवसा गुरुवारी चालते तर कामाला. तर पुढच्या गुरुवारी माझी 15 दिवसाला वाटतं पगार असते. आता आपल्याला तर काय माहिती असं. तर ताईचा फोन चालू होता त्यामुळे मी काय नाही बोलले नाही.
त्यातून पोरांचंच मिटवते ते. तर माझा असा विषय चालू होता की मी आता काम करायला भटीवर जाणार आहे. माझं 4 महिने मला वाटतंय की नग का काय महाग आहे ना, फक्त पोटापुरतं आपलं पोटाचं भागलं ना, आता शाळेचं भागलं तरी बाद झालं. आणि विषय आलता पोरांचा शाळेत शिकायचा. तर सकाळ मागाशी दुपारी फोन आला वडिलांचा मला की काय करते म्हणून. तर मी म्हणलं मला मी आई तर नवीन, त्याच्यामुळं काय मला पैसे मिळत नाही, तर मला लाडके बहिणी चालेल 1,500 रुपये. परत दिवशी संगीताईनं मला फोन केला आणि कमेंट पण मला तशी आली की 1,500 रुपये आलं का म्हणून. तर मला ताय ताय आवाज कमी करा घ्या, आवाज गाणे में तर इथं करा का हिंदी बोलणार आहे तसं आहे ते. इथं भाभी ते रात्रीच्या व्हिडिओ मध्ये बघताना तुम्ही त्या भाभीना ते. तर ते म्हणलं उसनापासना काय पिकांना करा म्हणलं. माझी पगार झाली का मी तुम्हाला पुढच्या आठवड्यात म्हणलं जेवढा खर्च आहे तेवढा देते. की आता 2-2 लेकरं म्हणल्यावर त्याला इकडून काढून तिकडल्या शाळेत घालायचं म्हणलं तर तिला ऍडमिशनच फक्त 3,000 आहे. आणि पुस्तकं तर मी घेतल्या ती गायडा तर तुम्ही बघितलेलंच, बहिणीने दिलेले आहे ते. दप्तर होतं तर त्यांनी तिथं भावनीत त्यांना दिलं नाही, म्हणजे नेलंच नाही तिकडं काय कर. तर आता ती दप्तराचं वेगळंच आलं खर्च. परत गणवेश आला, म्हणजे ऍडमिशन 3,000 आणि ते दप्तरच 500 रुपयाचं असेल. 500ला मिळतं, 300ला मिळतं होता दप्तर. 499, 530, 540, 549. बघा 500 रुपयाला तर 900 रुपयापर्यंत किती साधं ह्यांनी घ्यायचं म्हणलं तर तर 500 रुपये. ह्यांनी तर 4थीचं आणि 7वीचं घेतलं आहे का नाही. 4थीचं आणि 8वीचं हा 8वीचं रुपये धरून चालायचं नुसतं दप्तर पुस्तक सगळं. तर माझं पोरगा तर काय 100-150 गुंडाळ. 150ला दप्तरच नाही. नाही का पहिलीचं दुसरीचं 250-300 पैसा पाती होते व्हिडिओ बनाने. आणि झालं त्याचं वय काय त्याला लई लागत नाही ते. तर मी पोराचा म्हणलं खर्च करते आणि पोरीचा तुम्ही करा म्हणलं. जेवढं माझं आता लाडकी बहिणी जाते तेवढं मला तर लाडक्या बहिणीचं आलं बिन गेलं. तर आता उद्या कामाला यायच्या आधी पहिलं पैसे काढते आधार कार्डावर आणि तिकडं पाठवते 1,000 रुपये आणि 500 रुपये आपल्याला पगार ते होस तर करूस तर त्यांना पिन ते दादा आहे तर ते सोडते तर का नाही तर का काय माहित नाही. परत त्यांना यायला लागते, मग 1 आठवडा तर तेवढं 500 रुपये मला घालवावेच लागते ते. आणि मी जी व्हिडिओ मध्ये बोलते ते फक्त रील बोलत असते बरं का, मी काही खोटं बोलत नाही. काय म्हणजे काय मला म्हणजे मी पहिल्यापासून जे व्हिडिओ चालू केलाय का नाही तेव्हापासून मी खोटं बोलत म्हणजे कसलं बोलतच नाही. मी तुम्हाला सांगितलंच की मी पहिली सुरुवात जीच खरं बोलायला सुरुवात केली ती शेवटपर्यंत मी खरंच बोलायला खरंच बोलणार शेवटपर्यंत. तर मी जेवढी माझ्या घरात काय काय माझ्या असतं या काय रील परिस्थिती आहे काय मला काय काय म्हणजे कुठल्या गोष्टी कुठं काय ती म्हणजे मला सांगू वाटतंय तुम्हाला. कारण का मला वाटतं तुम्ही ऐकता, तुम्ही काय तर त्यांना सल्ला देता मला, त्याच्यामुळं मी सगळं रील सांगते. मला काय म्हणते त्या काय एवढं सांगत बसत असते, पण जाऊ द्या म्हणतात एवढा आपल्यावर विश्वास आहे त्यांना व्हिडिओ बघून तर आपण कसं आहे का नाही. तर चला आता आम्हाला फक्त 15 मिनिटं सुट्टी असते इकडं यायला, तर 10 मिनिटं तर ह्या व्हिडिओ मध्येच गेला. तर आता जातो आतमध्ये. तर चला आता बाय.